एका पालकाला भेटलेलो, ते पालक म्हणला की मला माझ्या विद्यार्थिनीबद्दल जेवढं अकॅडमिक नॉलेज नाही तेवढ्या प्रत्येक टीचरला आहे. सर गोल्ड मेडल भेटलं हे म्हणजे काही नवीन नव्हतं, म्हणजे सध्या घरात 7th मध्ये तू 4 तास स्टडी करत आहेस, खूप महत्वाची गोष्ट आहे. 11-12चे विद्यार्थी देखील काही एवढा अभ्यास करत नाहीत. तुला टोटल किती गोल्ड मेडल भेटले आतापर्यंत ते कधी काउंट नाही केलं. या वर्षी IMO, NSO, IEO आणि IGKO अशा एक्झाम्समध्ये गोल्ड मेडल अचीव केलेलं आहे. आणि मागच्या वर्षीही RCCच्या निदर्शनात मी 3 एक्झाम्समध्ये, जसं की IMO, NSO आणि IEO या 3 एक्झाम्समध्ये गोल्ड मेडलिस्ट होते. आणि होमी बाबाच्या सेकंड लेवलसाठी मी क्वालिफाईड होते. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मोठेगावकर सरांच्या एका अशा विद्यार्थिनीला भेटणार आहोत जिने की दरवर्षी तिला गोल्ड मेडलिस्ट असं म्हणजे क्लासमध्ये एक टॅगच लागलाय की ह्या विद्यार्थिनीला सर्वात जास्त गोल्ड मेडल मिळणार आहेत. सर्वप्रथम तुम्ही तिच्याच ह्याने ऐका की तुझं इंट्रोडक्शन द्या आधी. माझं नाव स्वराली प्रदीप निवडंगे. मी यावर्षी IMO, NSO, IEO आणि IGKO अशा एक्झाम्समध्ये गोल्ड मेडल अचीव केलेलं आहे. आणि मागच्या वर्षीही RCCच्या निदर्शनात मी 3 एक्झाम्समध्ये, जसं की IMO, NSO आणि IEO या 3 एक्झाम्समध्ये गोल्ड मेडलिस्ट होते. आणि होमी बाबाच्या सेकंड लेवलसाठी मी क्वालिफाईड होते. इतक्या सगळ्या एक्झाम्समध्ये गोल्ड मेडल हिला भेटलेलं आहे. मोठेगावकर सरांना पण बऱ्याच एक्झाममध्ये गोल्ड मेडल भेटलं, ते मला आठवायला लागलं. ते नेट, सेट, गेट वगैरे अशा पद्धतीच्या बऱ्याच एक्झाम्स क्वालिफाय केल्यात. मला वाटतं त्याच्याच मार्गदर्शनामुळं या सगळ्या विद्यार्थ्यांना एवढ्या सगळ्या गोष्टी भेटत आहेत. तुझं कशा पद्धतीने स्टडी रुटीन असायचा एक्झामच्या टाइमला? सर मी म्हणजे थेरॉटिकल स्टडीज आणि त्याचं रिपिटेशनच्या ऐवजी, जसं की सर आम्हाला सांगतात सगळे फॅकल्टीज की कन्सेप्च्युअल स्टडीजवर फोकस केला गेला. आणि इथं पण आम्हाला रोज म्हणजे डाऊट्स वगैरे असतात तर ते DSP मध्ये क्लिअर करून घेणं, रेग्युलर स्टडीज वगैरे केलं गेलं. येस. किती तास तू स्टडी करायची? सर ॲटलिस्ट आता 4 hours माझी डेली असते. 4 तास डेली. कोणत्या क्लासमध्ये? मी सध्या आता 7th क्लासमध्ये. 7th मध्ये तू 4 तास स्टडी करत आहेस, खूप महत्वाची गोष्ट आहे. 11-12चे विद्यार्थी देखील काही एवढा अभ्यास करत नाहीत. तर RCC फाउंडेशनमध्ये तुझा एक्सपिरियन्स कसा राहिलेला आहे? सर RCC मध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्या सुटेबिलिटी, म्हणजे आपल्याला जसं हवेत तसे आपण, म्हणजे जसं की आपल्याला कम्फर्टेबल वातावरण वगैरे जे लागतं की सगळे टीचर्स आपल्याकडे फोकस द्यावं, तर ते सगळं आपल्याला इथं भेटतं. उलट सायन्स लॅब आहे इथं, जे की दुसऱ्या स्कूल्समध्ये पण नाही आहेत. बट इथं ते प्रोव्हाइड केलं जातं. स्वतःहून स्टुडंट्सला तिथं एक्सपेरिमेंट्स करू दिल्या जातात आणि तिथं स्वतःहून कसं करेज वगैरे बिल्डअप व्हायचं ते फोकस केला जातो. काही स्कूलमध्ये देखील अशा पद्धतीच्या सायन्स लॅब नाहीत ज्या RCC फाउंडेशनमध्ये एका ट्युशनमध्ये आहेत. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. एका महिन्यामध्ये तुमच्या किती टेस्ट होतात? सर एकूण एका महिन्यात आमच्या 4 टेस्ट होतात, ज्याच्यापैकी 2 ऑब्जेक्टिव्ह असतात. एक सब्जेक्टिव्ह टेस्ट असते जे की दर विकेंडला संडेला घेतला जाते. एक गॅलेक्सी टेस्ट असते ज्याच्यासाठी सगळं म्हणजे मंथचा जो सिलेबस आम्ही कव्हर केला जातो तो त्याच्यामध्ये इन्क्लूड केला जातो. आणि त्याच्यासाठी पूर्ण मंथची स्टडी करावी लागते. आणि त्याच्यामध्ये आणखीन त्याच्यात चांगला स्कोर व्हावा, कॉम्पिटिशन्स व्हावे, त्याच्यामुळे तिथे एखादं अचीवमेंट म्हणून गिफ्ट पण दिलं जातं, सर्टिफिकेट आणि गिफ्ट दिलं जातं. येस. ज्यावेळेस व्हिडिओ शूट करायच्या टायमाला मला असं वाटायला की हे लहान मुलं एवढा मोठा इंटरव्ह्यूमध्ये बोलतील का नाही, पण 2-3 विद्यार्थ्यांना बोलल्यानंतर मला समजलं की RCC मध्ये सगळेच विद्यार्थी एवढे टॅलेंटेड आहेत की ते प्रत्येकजण असं इंग्लिशमध्ये काही विद्यार्थी तर इंटरव्ह्यू देत होते. हे बघून अत्यंत आनंद झाला, कारण आजकालचे या वयाचे विद्यार्थ्यांना ते मोबाईल वगैरे रील्स बघत बसतात, टाइमपास करतात. बट RCCचे जे विद्यार्थी आहेत ते पूर्ण करिअर ओरिएंटेड फोकस आहेत. हे बघून अत्यंत आनंद होत आहे. तू ज्यावेळेस तुला गोल्ड मेडल भेटलेले, तू सगळ्यात पहिलं कुणाला सांगितलेलं? सर गोल्ड मेडल भेटलं हे म्हणजे काही नवीन नव्हतं, म्हणजे सध्या घरात तेवढा कोणाला आनंद नव्हता. तरी मम्मीला मी सांगितलं की या एक्झाम्समध्ये यावर्षी आल्यात. मम्मीने तेवढं काही वेगळं रिॲक्शन दिलं नव्हतं. बट मी ट्युशनमध्ये येऊन सांगितलं तेव्हा सरांना फारच जास्त आनंद झाला होता. कॉन्फिडन्स असावं तर असा की हे तर कॉमनच आहे, गोल्ड मेडल भेटलं म्हणजे काय लय मोठी गोष्ट नाही. म्हणजे असं कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते असं मला वाटत आहे. तू भविष्यामध्ये कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणार आहे? सर आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचं तेवढं नाही माझ्याकडे, म्हणजे मला NDA थ्रू IAF ऑफिसर बनायचं आहे ॲज अ फायटर पायलट.
म्हणजे देशाची जरा सेवा वगैरे करायचं ड्रीम आहे माझं. येस डेफिनेटली. म्हणजे 10th नंतर NDA असते का? 12th? 10th नंतर मला NDAच्या स्कूलमध्ये ॲडमिशन घेऊन तिथनं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं आणि त्याच्यानंतर तिथनं एक सर्टिफिकेट आहे C सर्टिफिकेट, ते घेऊन IAFची एंट्रन्स द्यायची. 12th नंतर असतं का 10th नंतर? मी 10th नंतर घेणार, 12th नंतर पण ऑपॉर्च्युनिटी आहेत. अच्छा, डिग्री देतात का नंतर? डिग्री वगैरे नाही, तिथलं आपण तिथनं क्वालिफाय झालो त्याचं एक सर्टिफिकेट असतं आणि ते मला लागतं फ्युचरमध्ये, म्हणून मी तिथे जाते. तुला फायटर जेट वगैरे चालवायचं असं का? अरे वा, खूप ड्रीम्स वगैरे आजकालच्या विद्यार्थ्यांचे बघून आनंद होत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर RCC फाउंडेशन तू विद्यार्थ्यांना सजेस्ट करणार का? डेफिनेटली सर, जर माझ्यामध्ये एवढा डिफरन्स आणि चेंजेस आले आहेत तर त्यांच्यामध्ये येतील याची म्हणजे आम्ही गॅरंटी देऊ शकतो. तिथले सगळेजण इथं सगळ्याच्यावर जसा फोकस केला जातो तसा माझ्या एक्सपिरियन्सेस बघितलं तर दुसरीकडे नाही आहे. मी आधी एका कोचिंगवर होते तिथं एवढा फोकस नाही केला गेला. ओव्हर क्राउडिंग होती क्लासमध्ये आणि तिथं जे एक्झाम्सचे जस्ट राऊंड घेणार, तुम्ही या, तुम्हाला द्यायचे द्या, आमचं काही नाही. तिथं तर बऱ्याच जणांची नावं पण माहीत नव्हते सरांना. इथं फर्स्ट टॉपर असो का लास्ट बेंचर असो, मिडलमधला जरी असला तरी टीचरला माहिती आहे की त्याचं नेचर कसं, त्याचा अभ्यासामध्ये किती फोकस असतो आणि प्रत्येक टीचर त्याच्या डेव्हलपमेंटसाठी नेहमी ट्राय करतो. येस, आता एका पालकाला भेटलेलो, ते पालक म्हणला की मला माझ्या विद्यार्थिनीबद्दल जेवढं अकॅडमिक नॉलेज नाही तेवढ्या प्रत्येक टीचरला आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत तशाच पद्धतीचं त्यांचं बॉन्डिंग आहे. विद्यार्थी, पालक आणि तुझे रिलेटिव्स हे व्हिडिओ बघत आहेत, अशा विद्यार्थ्यांना तू काय ॲडवाइस देशील? सर, इथं येणं कंपल्सरी नाही आहे. आपण पहिले 7 दिवस किंवा 2-3 दिवस आपल्या शेड्यूलनुसार इथं डेमो करू शकतो. तर डेमो करून जर आपल्याला वाटलं की ठीक आहे, हे माझ्या सुटेबिलिटीनुसार आहे, इथं मला ठीक वाटतंय, जरा इथं म्हणजे पूर्ण वातावरण बरोबर आहे माझ्यानुसार, तर आपण इथं ॲडमिशन घेऊ शकतो. येस. तुला टोटल किती गोल्ड मेडल भेटलेत आतापर्यंत? आतापर्यंत ते कधी काउंट नाही केलं. काउंट नाही केलं. मागच्या वर्षी 3 होते, यावर्षी 4 आहेत. आणि त्याच्या आधी आहेत ट्रॉफी वगैरे आहेत, काही इथनं भेटलेले काही आहेत. भारत देशाला अशा पद्धतीचे विद्यार्थी खूप गरजेचं आहेत. प्राध्यापक मोठेगावकर सर अशा पद्धतीचे विद्यार्थी बनवत आहेत. हे बघून खूप प्राऊड फील वाटतं की सरांसोबत पण मी खूप सारे व्हिडिओज वगैरे बनवत असतो, त्यांना भेटत असतो अधूनमधून. तर त्यांचं जे विजन आहे ते इंडियासाठी खूप लॉंग टर्म विजन आहे. भारत देशाला म्हणजे नाही का नंबर 1चा अकॅडमिक देश बनवण्यासाठी खूप सारे लोक प्रयत्न करत आहेत. त्याच्यापैकीच एक छोटासा प्रयत्न प्राध्यापक मोठेगावकर सर देखील करत आहेत आणि अशाच पद्धतीच्या जर्नीज तुमच्या समोर आणून तुम्हाला इन्स्पिरेशन करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. तर आमच्या YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.